आदाब अर्ज़ है एडियन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नज़र। मराठा एहतजाजियों के दरमियान हुए फसाद के ज़िम्मे मुख्तलिफ रहनुमाओं के मुख्तलिफ ख़यालात, इस मौजू पर दोबारा बहस शुरू। सरमा के मौसम में गैर मौसमी बारिश, फसलों का नुकसान, गुलाबी जाड़ों की आमद, शहर सर्द हो गया। अब खबरें तफसील से। अंतरवली सराटी में हुए पथराव के जिम्मे में बजाते खुद मराठा जंगजू जरांगे पाटील ने दोबारा अपने ख्यालात का इजहार किया। आता खटले माग घेतले तर लोक उचली देत, काहीच ताळमेळच लागा नाही मला काय चाललंय, सरकार काय करायला लागले, काय करताय। एकदा खटले मागे घेतले म्हणतात, एकदा अटक करणार नाही म्हणतात। लोक तर अंतरवालीचे सुरू केले तर अटक करायला, पण राज्यातले पोरं गोरगरिबाची अटक करायला सुरुवात केली, त्या बीड जिल्ह्यातले लोक अटक करायला सुरुवात केली। काय करायला लागलेत, काय डाव टाकते सरकार लक्षात आहे ना। मी जरा चौकशी घेतो त्याची सविस्तर इथून गेल्याच्या नंतर, मग बघूयात आता सरकार काय नेमकं त्यांच्या मनात काय हे आमच्या आता लक्षात येणं गरजेचं आहे आणि यायला पण लागले। नाही आता बाकीचं नाही सांगू शकत आम्ही। आमचं मात्र शासकीय नोंदी आहेत, आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळाले ते आम्हाला पाहिजे, आमच्या नोंदी मिळाले ते आम्ही घेणार आहेत, कारण आमचा हक्काचं मात्र आम्ही सोडणार नाहीत। मग काहीही झालं तरी हरकत नाही, पण आम्ही मात्र आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाही। मागासवर्ग आयोगानं सुद्धा तातडीनं काम याच्यावरती केलं पाहिजे, सरकारनंही तातडीनं याच्यावरती काम केलं पाहिजे। राज्य मागासवर्ग आयोगाला सुद्धा काम करायला सरकारनं भाग पाडलं पाहिजे। राज्य मागासवर्ग आयोगानं गांभीर्यानं हा विषय घेतला पाहिजे। त्यांनी लई शांत बसणंही गरजेचं नाही, त्यांनीही या जनतेच्या न्यायाचा उलगडा केला पाहिजे, या न्यायासाठी त्यांनी कसरत केली पाहिजे। राज्य मागासवर्ग आयोग शांत आहे, राज्य मागासवर्ग आयोग मराठ्यांना न्याय मिळवू नये असं वाटतंय का त्यांना? नाही, देवेंद्र फडणवीस साहेबांनं याच्यात लक्ष घातलंच पाहिजे की निष्पाप गोरगरिबांच्या पोरावर अन्याय होतोय। साखळी उपोषण करणाऱ्या महाराष्ट्रातल्या पोरांना नोटिसा दिल्या जातात, हिंगोलीला सगळ्या नोटिसा दिल्या, म्हणजे ही काय प्रकार आहे, याच्याकडे गृहमंत्री साहेबांना लक्ष बारकाईने घातलं पाहिजे। आंतरवालीचे लोक उचलायचे नाहीत, उचलायला सुरुवात केली, गुन्हे मागे घेऊ तेही घेतले नाहीत। पण हे असं नाही व्हायला पाहिजे की लोकात नाराज आणि रोष नाही गेला पाहिजे। एक सर्वसामान्य निष्पाप लोकांवरती अन्याय करायचा, जे करतायत त्यांच्याकडे लक्ष नाही आणि जे करत नाहीत अशा साथ द्यायची, हे त्यांचं स्वप्न जर असलं आंदोलन थंड होणे यांनी होणार नाही। तुम्ही गुन्हे दाखल केल्यामुळं, करायला लावल्यामुळं आणि नोटिसा दिल्यामुळं आता हिंगोली जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना नोटिसा विनाकारण दिल्यात। काय करतात ते लोक? आमचे साखळी उपोषणाला बसलेले आहेत ना, साखळी उपोषणकर्त्याला तुम्ही नोटिसा दिल्यात, किती मोठी शोकांतिका आहे राज्यातली। आपण गृहमंत्री असताना सुद्धा आपण याच्यात बारकाईने लक्ष घातलं पाहिजे, समाजात नाराजी नाही पसरली पाहिजे आणि रोष पण नाही गेला पाहिजे। याने आंदोलन थंड नाही होणार, जास्त आंदोलन मोठं व्हायला लागलं, याचं गृहमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे। ताहम हिज़्ब इख्तिदार पार्टी के रुकन असम्बली संजय शिरसाट और हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने मुख्तलिफ रद्द अमल का इजहार किया है। झालेल्या पोलीस लाठीचार्जामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आगडोंब पेटल्या गेला। खऱ्या अर्थानं तो जी घटना होती त्या घटनेला जे काही जबाबदार होते त्याचं आता समोर चित्र यायला लागलेलं आहे। त्यातला एक आरोपी ज्याच्याकडं पिस्टल मिळालं आणि काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडणार असं ज्यांनी वक्तव्य केलं होतं ते संजय राऊत, त्यांना त्याच्यामुळे ह्या घटनेला पुष्टी मिळालेली आहे। जेव्हा हे मराठा आरक्षणाचं आंदोलन शांततेने पार पडत होतं त्याच वेळेला जालन्यामध्ये काही बडे नेते तिथे दंगल कशी घडेल याचा प्लॅन आखत होते।
त्याच्यामध्ये जे राष्ट्रवादीचे काही नेते आहेत, मुळात संजय राऊत सुद्धा आहेत, आणि त्यांनी आखलेला तो प्लान त्या ठिकाणी अंमलात आणण्यात गेला. मग त्यामुळं जी काही लाठीचार्ज झाला, तातडीनं घटनाक्रम जर पाहिला तर एक ठरलेला कार्यक्रम होता. तातडीने त्यांचे बडे नेते, जे कुणी कधी मेलं तर तिकडे जात नाहीत, ते तातडीने त्या अंतरवाली सराटी गावामध्ये दाखल झाले होते. आता हे सर्व पोलीस तपासामध्ये निष्पन्न होत आहे. 7 ते 8 मिनिटाचा असलेला तो व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे सर्व चित्र आलेलं आहे. म्हणून जे या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवत होते, शांततेने चालणाऱ्या आंदोलनाला जे गालबोट लावण्याचा प्रयत्न करत होते, आता त्यांच्यावर कठोर कारवाई हे शासन करणार आहे. तो सगळ्यात आधी लाठीचार्ज करायचा आदेश कोणी दिला हे समोर आलं पाहिजे. लाठीमार कोणी करायला सांगितलं होता? मराठा समाजाचं आंदोलन चालू असताना त्याच्यावर लाठीमार कोणी केला? पोलिसांनी गोळ्या कोणी मारल्या? याचं उत्तर काय येत नाही अजून. त्याचं समर्थन कोण करतं? संजय शिरसाट ज्या पक्षाचे, त्या पक्षाचे मंत्री मुख्यमंत्र्याला पत्र देतात संबंधित एसपीची बदली थांबवावी. मग जबाबदार कोण आहे? याचा अर्थ तुम्ही त्या एसपीला प्रोत्साहन देताय मराठा समाजावर गोळ्या झाडायला. आपण मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न आपण केला जातो. बघा ना, तुमचेच लोक आहेत. कोण आहे तिथं आजूबाजूला? हे आंदोलन अशा पद्धतीनं जातीयवादाचं बीज रोवण्याचं काम तर भारतीय जनता पार्टी करते. बघा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे, फडणवीस साहेबांचे रोजचे स्टेटमेंट बघा कशा पद्धतीनं. आज तुमच्या सरकारमधले मंत्री बोलतात, छगन भुजबळ म्हणतात रक्ताचे पाठ वाहतील, हे वाहतील, हे वाहतील. याचं समर्थन करता तुम्ही आणि मराठा समाजाला बदनाम करता. 4 लोक असतील, फोटो सगळ्याबरोबर काढत असतात, अशा लोक म्हणतात ते काय उपाठाचे, शिवसेनेचे. शिवसेना असं काय? शिवसेना जे करेल ते समोर करेल, समोर करेल. शिवसैनिक घाबरणार नाही कोणाला. जेव्हा दंगल करायची गरज पडेल, काय करायचे, हातात शस्त्र घ्यायची, त्या दिवशी शिवसैनिक हातात शस्त्र सुद्धा घे. विचारा ना मनोज पाटलाला जाऊन, सरकारने तर कोण आहे? कोणी उचलण्याचा प्रयत्न केला मनोज जरांगेला? कशासाठी? तुमचा कार्यक्रम करायचा होता म्हणून, सरकारचा कार्यक्रम करायचा होता म्हणून तुम्ही लाठीचार्ज केला, म्हणून तुम्ही घरात माता भगिनीवर सुद्धा गोळ्या मारल्या, म्हणून तुम्ही लहान पोरांवर सुद्धा मारला. त्याचं करा ना खुलासा. त्याचा काय नाही करत खुलासा तुम्ही? मग कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय घ्या ना. जर एक कॅबिनेट मंत्री अशा पद्धतीनं बोलत असेल तर मुख्यमंत्र्याचं नियंत्रण कॅबिनेटवर नाही आहे. त्यांच्याच कॅबिनेटमधले मंत्री तुमचं ऐकत नाही. अशा प्रकारचा अर्थ एकीकडे मुख्यमंत्री एक बोलतात, एकीकडे अजितदादा एक बोलतात, एकीकडे देवेंद्र फडणवीस एक बोलतात आणि छगन भुजबळ साहेब नेमकं त्याच्या विरोधात बोलतात. चाललोय काय? म्हणजे एकानी एक बोलायचं आणि लोकांना मला असं वाटतं उल्लू बनवण्याचा प्रयत्न करताय का? शहर के अहिल्या देवी होलकर यादगार से करीब धनगर समाज पिछड़े जमातों के रिजर्वेशन के लिए धनगर समाज की बिरादरी की मेंढियों समेत भूख हड़ताल जारी है। हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने इस एहतजाज की हिमायत जाहिर की है। धनगर समाज पिछड़े जात जमातों के रिजर्वेशन पर अमल दरामद के लिए गंगापुर ताल्लुक़े में शिरूड़ी में मेंढियों समेत भूख हड़ताल जारी है। हरिचंद्र वैद भूख हड़ताल कर रहे हैं। धनगर समाज के रिजर्वेशन के ज़िम्मे हुकूमत झूठे तयक़ुन दे रही है, ऐसा इल्ज़ाम उन्होंने आयद किया और समाज को धोखा दिया जा रहा है। इस मौके पर हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने धनगर समाज की हिमायत जाहिर की और एहतजाजियों से बातचीत करके तयक़ुन दिया। भारतीय यौम आइन के ज़िम्मे गैर रिहायशी हिंदुस्तानियों ने दुबई में MBRL लाइब्रेरी को भारतीय आइन समेत डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की तसानीफ तोहफे में देकर खिराज अकीदत पेश किया। इस सिलसिले में मरकजी वजीर रामदास अठवले ने ADN से बातचीत करते हुए इत्मीनान का इजहार किया। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की तालीम और नज़रियात हिंदुस्तान की सरहद के बाहर भी नज़र आते हैं। बैरून ममालिक में भी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के आइन की कद्र की जाती है। दुबई में MBRL जो तमाम दुनिया की एक बड़ी लाइब्रेरी तस्लीम की जाती है, इस लाइब्रेरी में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के भारतीय आइन की कॉपी और दीगर किताबें तोहफे में देकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को यौम आइन के मौके पर खिराज अकीदत पेश किया गया। इस मौके पर कौंसिल सदर जनरल डॉक्टर अमनपुरी और HE बोर्ड के सदर मोहम्मद अलमूर ने MBR लाइब्रेरी के लिए किताबों का तोहफा बखुशी कबूल किया।
गैर रहायशी हिंदुस्तानियों ने दुबई में MBR लाइब्रेरी को भारतीय आइन समेत डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की तसानीफ तोहफे में देकर खिराज अकीदत पेश करने पर मरकजी वजीर रामदास अठावले ने ADN से बातचीत करते हुए इत्मीनान का इजहार किया है। मोहम्मद बिन राशिद लाइब्रेरी जो दुबई में स्थापित हुई है और इसमें कम से कम 10 लाख किताब इस लाइब्रेरी में है, और आज मुझे बहुत बड़ी खुशी है कि इस लाइब्रेरी में आकर यहाँ जो अपने भारत का जो संविधान है, जिस संविधान के शिल्पकार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी है, उस संविधान का किताब भी इस लाइब्रेरी में रखा गया है। उसके साथ साथ बाबा साहब अम्बेडकर जी ने राइटिंग एंड स्पीचेज जो किताब महाराष्ट्र सरकार ने प्रिंट किए हैं, उसकी सब कॉपीज़ भी यहाँ के जो हमारे अम्बेडकराइट एक्टिविस्ट है उन्होंने मतलब इस लाइब्रेरी में दिए हैं। ये हमारे लिए बहुत बड़ी गौरवशाली बात है। बाबा साहब अम्बेडकर जी एक बहुत बड़े ज्ञानी आदमी थे। बाबा साहब अम्बेडकर जी ने दलित मुक्ति का संघर्ष तो किया ही है, लेकिन बाबा साहब अम्बेडकर जी ने सारे देश को संविधान के माध्यम से जोड़ने का काम किया है। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए ADN उर्दू न्यूज। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर 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 ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। शहर में गुरु नानक जयंती मनाई गई। इस मौके पर हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अम्बादास दानवे ने मीडिया से मुखातिबत में मुबारकबाद पेश की। गुरु नानक जयंती आहे आणि 554वी जयंती आहे। खरं तर गुरु नानकांनी 554 वर्ष ज्यांचं जयंतीचं आहे, यांनी खऱ्या अर्थानं शीख धर्माची स्थापना एक लढवण्यासाठी जे आपल्या या हिंदुस्थानवर चालून आलेले सैनिक होते, धर्मविरोधी होते, त्यांच्यावर एक लढाऊपणा ठेवण्यासाठी शीख धर्माची स्थापना केली। आणि जशी स्थापना केली नाही तर धर्मपेठ हे आपण हटवारे लुटा दिया परिवार, म्हणजे पूर्ण परिवार यांनी धर्मासाठी बलिदान केलेले असे गुरु नानकांची आज जयंती एक अभिमान आहे आपल्या सर्व भारतीयांना, शीख बांधवांना, सर्व शीख बांधव नव्हे तर सगळ्या हिंदुस्थानी लोकांना याचा अभिमान आहे। आणि आज या निमित्तानं शुभेच्छा तर सगळ्यांनाच आहे, देशवासियांना आहे, आपल्या संभाजीनगरवासियांना आहे। आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळातसुद्धा अशाच पद्धतीनं गुरु नानकजींनी ज्या पद्धतीनं धर्म, या धर्मावर ज्या पद्धतीनं खंबीरपणे लढण्याचा आणि थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला, मला वाटतं तो आदर्श आजही सगळ्यांनी घेतला पाहिजे। रियासत में हुई गैर मौसमी बारिश और ज़ालाबारी की वजह से किसानों का काफी नुकसान हुआ है। बारिश की वजह से फसलें बर्बाद हो गई। ताहम सरमा में मौसम 12 का तजुर्बा रियासत के शहरियों को हासिल हो रहा है।
कभी सैलाबी सूरत हाल, कभी कहत और अब गैर मौसमी बारिश शुरू हो गई है। अचानक आई इस कुदरती आफत की वजह से किसान परेशान हो गए। हुकूमत फ़ौरन पंचनामे करके नुकसान भरपाई दें, ऐसा मुतालबा किसानों की जानिब से किया जा रहा है। नासिक ज़िले के मालेगांव, मनमाड़, चांदोड़, नांदगांव समेत नासिक ज़िले के दिही इलाकों में कश्मीर की तरह मनाजिर नज़र आ रहे थे। शदीद ज़ालाबारी की वजह से खेतों में ओलों का ढेर नज़र आ रहा था। ज़ालाबारी, मूसलाधार बारिश, तेज़ हवाओं की वजह से कई इलाकों में प्याज की फसलें ख़राब हो गई हैं और प्याज पैदावार किसान माशी बहरान का शिकार हो गए हैं। प्याज के नुकसान की वजह से आइंदा चंद यौम में प्याज की कीमतों में मज़ीद इजाफा होने का ख़यास है। गेहूँ की फसलों समेत रबी की दीगर फसलों का नुकसान हुआ है। तूफ़ानी हवाओं की वजह से कई मकामात पर दरख्त टूट पड़े, बरक़ी खंभे गिर गए, कई मकानात के छत उड़ गए, खेतों में पानी भर गया। बारिश की वजह से तुवर की फसल की पैदावार में कमी होने का ख़यास ज़ाहिर किया जा रहा है और दीगर फलों और सब्ज़ी तरकारियों का भी नुकसान हुआ है। आज बारिश का सिलसिला जारी था। शहरियों ने मौसम सरमा में मौसम बारह का लुत्फ़ उठाया। रियासत में परभनी, औरंगाबाद, जलगांव, नासिक और नंदुरबार अजला में बारिश का ऑरेंज अलर्ट जारी कर दिया गया है। रियासत में मंगल को भी बारिश होने का क़यास महकमे मौसमियात ने ज़ाहिर किया है और बारिश के साथ ही आज शाम शहर में सर्दी महसूस की गई। कल शहर में बिजलियों की कड़क समेत हुई गैर मौसमी बारिश में भी मुबैना कॉन्ट्रैक्ट मुलाजिमीन कोविड जाबाजों ने हड़ताल जारी रखी और जाबाजों को खिदमत में शामिल करने का मुतालबा किया। कोविड महामारी के दोनों मरहलों में जिसकी वजह से गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल और ज़िला इंतज़ामिया को अहम ताउन हासिल हुआ, उन्हें कोविड जाबाज के तौर पर घाटी इंतज़ामिया ने सदाकतनामे भी दिए हैं। ऐसे 98 मुबैना कॉन्ट्रैक्ट मुलाजिमीन कोविड जाबाजों को खिदमत में शामिल किया जाए और इसके बाद बाकी मानदा नशिस्तों के लिए भर्ती की जाए। ऐसा मुतालबा महाराष्ट्र कामगार मुलाजिमीन तंजीम से मुंसलिक आईटक की जानिब से किया गया। इन मुतालबात की जानिब तवज्जो मबजूल करवाने के लिए ज़िला कलेक्टर ऑफिस के रूबरू गुज़िस्ता एक माह से जंजीरी भूख हड़ताल जारी हैं। रात की मूसलाधार बारिश, मंडप गादियाँ तर हो गए, लेकिन हड़ताल करने वाले डटे रहे। इस मौके पर एडवोकेट अभय टकसाल ने अपने ख्यालात पेश किए। गेल्या 27 दिवसांपासून महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे कोविड योद्ध्यांचं साखळी उपोषण सुरू आहे। या कोविड योद्ध्यांना सेवेत सामावून घ्या या रास्त मागणीसाठी हे उपोषण असताना गतिमान सरकार, वेगवान निर्णय असं एसटीवर छापणाऱ्या या सरकारला बोलायला वेळ देखील मिळालेला नाही। गेल्या 27 दिवसांपासून औरंगाबादचे जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेला बोलवलेलं नाही, निवेदन घ्यायला बोलवलेलं नाही। त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना देखील वेळ मिळाला नाही। काल रात्री मुसळधार पाऊस झाला आणि तुम्ही सगळे बघताय की इकडं पाणी साठलेलं आहे, गाद्या भिजल्या, पांघरून भिजले आणि रात्रभर आमचे हे कोविड योद्धे या ठिकाणी पावसात आहेत। आता देखील या भगिनी पावसामध्ये छत्री घेऊन उभे आहेत मंडपमध्ये। माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे की कोविडच्या काळामध्ये आपले जे ज्येष्ठ, आपले जे रुग्ण कोविड म्हणून घाटीमध्ये ॲडमिट झाले होते, त्यांचे डायपर बदलले या महिलांनी, त्यांना प्यायला पाणी दिलं, त्यांना बरं केलं। जे मृत्युमुखी पडले त्यांचे अंत्यसंस्कार देखील केले। त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या। एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पाय धुतात आणि दुसरीकडे नरड्यावर पाय देतात। अशा सरकारला वटणीवर आणा। पाऊस चालू आहे तरी देखील त्यांचा निर्धार कायम आहे आणि या मुरदाड सरकारला देखील यांच्याशी चर्चा करावी वाटत नाही। हे सरकार तुम्ही निवडलं, हे सरकार खाली खेचा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, या कोविड योद्ध्यांबद्दल तुम्हाला जर सहानुभूती वाटत असेल तर आपल्या आमदार खासदारांना आवाहन करा। काय करतात आमदार आणि काय करतात खासदार? फक्त पगार घेतात का किंवा हिंदू मुस्लिमांची भांडणं लावतात का? हे देखील त्यांना विचारा। या कोविड योद्ध्यांना साथ द्या। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले
آئیے ڈالتے ہیں آج کی چند اہم خبروں پر دوبارہ ایک نظر۔ مراٹھا احتجاجیوں کے درمیان ہوئے فساد کے ضمن میں مختلف رہنماؤں کے مختلف خیالات، اس موضوع پر دوبارہ بحث شروع۔ سرما کے موسم میں غیر موسمی بارش، فصلوں کا نقصان، گلابی جاڑوں کی آمد، شہر سرد ہو گیا۔ ناظرین، یہ تھی آج کی خبریں، کل دوبارہ حاضر ہوں گے چند نئی خبروں کے ساتھ۔ دیکھتے رہیے ADN اردو نیوز، آواز ہر دل کی۔